उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला भेट देत माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलंय। माऊलींचा पालखी सोहळा आज पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये मुक्कामी आहे। यावेळी सुनेत्रा पवार यांनी सासवडमध्ये येऊन माऊलींच्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलंय। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी वारीमध्ये महाप्रसादाचा आस्वाद देखील घेतलाय। माझी अनेक वर्षापासूनची परंपरा आहे। माऊलींच्या दोन्ही म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या दोन्ही वाऱ्या नमस्कार करण्यासाठी मी नेहमीच येत असते। दादांचा तर नेहमीच वारकऱ्यासंबंधी अत्यंत जवळीक तिथं नातं होतं, अत्यंत भावनिक नातं होतं। त्यांना नेहमी वाटायचं की माझ्या वारकऱ्यांचा प्रत्येक आलेल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वारकऱ्यांचं दर्शन, माऊलींचं दर्शन हे कसं सुखकारक होईल यासाठी दादांचे नेहमी प्रयत्न असायचे। जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील यवतमध्ये मुक्कामी असणार आहे। यवतकरांनी वारकऱ्यांसाठी खास पिठलं भाकरीचा बेत आखलाय। अगदीच पालखीचं प्रस्थान झाल्यापासून वारकऱ्यांना या बेसन भाकरीचं वेध लागलेलं असतं। याला वर्षानुवर्षांची परंपरा आहे। वारकऱ्यांसाठी यवतकरांनी आखलेला पिठलं भाकरीचा बेत नक्की कसा आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील यवतमध्ये मुक्कामी असणार आहे आणि या पालखी सोहळ्यात चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी यवत ग्रामस्थांनी खास करून पिठलं भाकरीचा बेत आखलेला आहे। मी सध्या यवत गावातील श्री काळभैरवनाथाच्या मंदिरात आलेलो आहे आणि या ठिकाणचं हे दृश्य तुम्हाला दाखवतो। जवळपास कितीतरी मोठी पातेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कढईमध्ये या ठिकाणी पिठलं तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही जी परंपरा आहे, गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे। ज्यावेळी वारकरी वारी चालायला सुरुवात करतो त्यानंतर यवतमध्ये प्रत्येक वर्षी त्याला या पिठलं भाकरीचा जो आनंद आहे तो या ठिकाणी घेता येत असतो आणि या पिठलं भाकरीच्या आस्वादाचे वेध खरं तर वारकऱ्यांना लागलेले असतात। इथे गावकरी माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून हे सर्व समजून घेऊ। मला सांगा, किती वर्षाची ही परंपरा आहे आणि किती बेसन आणि भाकरीचा बेत तुम्ही वारकऱ्यांसाठी केलाय? साहेब, साधारणतः वर्षानुवर्षाची परंपरा आहे। जसं आम्हाला आठवतं, आमचे वडील असतील, आजोबा असतील, पंजोबा असतील, त्यावेळेपासूनची ही परंपरा चालत आलेली आहे। साधारणतः 2,500 किलो बेसन आम्ही या ठिकाणी तयार होतं आणि 2 लाख भाकरी या ठिकाणी गावाच्या वतीने मंदिरात येतात आणि हे वारकऱ्यांना प्रसाद स्वरूपामध्ये दिला जातो। आता ही तुमची जी तयारी आहे ते किती दिवसापासून या सर्व गोष्टींची तयारी तुम्ही सुरू करत असता आणि हे सर्व याचा खर्च, याचं बजेट तुम्ही कसं करता? पालखी ज्यावेळेस निघणार आहे, याचं प्रस्थान ज्यावेळेस होतं त्यावेळेस 1 महिना आधी गावात मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये ठरलं जातं सगळं। आम्ही गाव वर्गणी, लोकवर्गणीतनं हा कार्यक्रम केलेला असतो। जो इच्छेने प्रत्येक जण इथं देतो। जसं आता यांनी सांगितलं, सक्ती कुणालाच नाही वर्गणीने, आणि जसं आता यांनी सांगितलं ते साधारण आपलं 2,000 किलो हे बेसन बनलं जातं आणि साधारण एक 20 ते 25 लाख भाकरी येतात। आपण मंदिराच्या ग्रामस्थांच्या वतीने आपण इथेही भाकरी बनवतो आणि काही आमच्या गावातल्या प्रत्येक घराघरीच इथे भाकरी येते। मग पण 5 भाकरी, 10 भाकरी, 100 भाकरी, 500 भाकरी, ज्याला जमेल तसा तो भाकरीचा प्रसाद इथे आणून देतो आणि जे काही वारकरी येतील त्यांना संध्याकाळचा हा इथे प्रसाद हा दिला जातो। हे जे बनवण्याचं काम आहे ते खरं तर आज आता तुम्हाला वेध लागलेत। कधी पालखी सोहळा आपल्या गावामध्ये या ठिकाणी येतोय, दाखल होतोय आणि वारकऱ्यांना कधी आपण हे आपली सेवा देतोय, तर आज सकाळी किती वाजल्यापासून हे काम तुम्ही चालू केलं? एकंदरीत तयारी कशी सुरू असते? जर ह्याचं काम जर करायचं असेल तर आज सकाळपासून नाही, अगदी कालपासून, कारण किराणा वगैरे हा 1 महिना, जसं दादांनी सांगितलं 1 महिना आधीपासून कुणाकडून बेसन येतं, कुणाकडून तेल येतं, हे कालपर्यंत येत असतं। आता काल दुपारनंतर साधारण याला लागणारी सगळी तरकारी, कांदा असेल, मिरची असेल, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, ही सगळी तरकारी काल बाजारातून इथं आणली जाते। त्यानंतर आज सकाळी साधारण एक 7-8 वाजल्यापासून इथं सगळे तरुण मंडळी आणि गावातील काही महिला या सगळेजण तयारीला लागतात। इथे कांदा कापणे असेल, कोथिंबीर कापणे असेल, त्यानंतर तो कांदा धुवून साफ करून घेणं असेल, या सगळ्या गोष्टींना आज सकाळी साधारण 7:30-8 वाजल्यापासून सुरुवात होते आणि ऍक्च्युअल भट्टी चालू करायला साधारण 11 वाजल्यापासून भट्टी चालू होते आणि साधारण 4:30-5 वाजेपर्यंत 2 ते 2.5 टन बेसन बनून तयार होतं। वारकरी हे यवत ग्रामस्थ आहेत, अगदीच प्रस्थान झाल्यापासून वारकरी जे आहेत ते
टप्प्याटप्प्यानं पंढरीची वाट जी आहे ते सर करत असतात आणि ज्यावेळी यवत मुक्कामी ते येत असतात त्यावेळी त्यांच्यासाठी यवतकरांकडून ही खास मेजवानी या ठिकाणी करण्यात येत असते, त्याची सोय करण्यात येत असते. आज आता तुकोबाऱ्यांचा पालखी सोहळा यवत गावामध्ये विसवणार आहे आणि या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला बेसन भाकरीचा बेत याची चव जी आहे ती चाखायला मिळणार आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, यवत दौंड. संत ज्ञानोबा माऊलींचे बंधू सोपान काकांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील सासवडमधून संत चांगावटेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरसाठी आज प्रस्थान झालंय. भक्तिमय वातावरणामध्ये हरिनामाच्या जयघोषात या पालखी सोहळ्यानं पंढरीसाठी प्रस्थान ठेवलंय. तर पंढरीच्या दिशेनं वाटचाल करणारी आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी आज दुसऱ्या दिवशी बीड शहरातील बालाजी मंदिरामध्ये मुक्कामी आहे. हनुमान मंदिरापासून बालाजी मंदिराकडे जात असताना धोंडीपुरा बुंदेलपुरा या भागात पालखीचं पायघड्या घालून अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय. आदिशक्ती मुक्ताई 2 दिवस बीड शहरामध्ये मुक्कामी असल्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय बनलेलं आहे आणि याच भक्तिसागरामध्ये बीडकर नागरिक अक्षरशः न्हाऊन निघालाय. टाळ मृदुंगाच्या जयघोषांमध्ये विठू माऊलीचा गजर करत आणि त्यावर पाऊल खेळणारे टाळकरी असं विलोभनीय दृश्य बीड शहरामध्ये पाहायला मिळत आहे. पारंपरिक आणि ऐतिहासिक वारसा बीडकर नागरिकांनी आजही जोपासलाय. तर शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली आहे. बीड धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर कळंब इथं पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. कळंब शहरामध्ये पालखीचा आज मुक्काम असणार आहे. यंदा या पालखीचं 57वे वर्ष आहे. तब्बल 700 किलोमीटर पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरसाठी येत असते. अत्यंत शिस्तबद्ध अशी या पालखीची ओळख आहे. टाळ मृदुंगाचा गजर आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषामध्ये शेकडो वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेत. तर मांजरा काठावरून ही पालखी कळंब नगरीमध्ये दाखल होत असतानाची ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय. आणि याच पालखी सोहळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी. शेगावच्या संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे. आपण धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात ही पालखी जी आहे ती दाखल होते त्याच ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर वारकरी जे आहेत ते कुठेतरी धाराशिव जिल्ह्यात आता दाखल होताना पाहायला मिळतात. पालखीमध्ये जर बघायला गेलो तर जवळपास 700 वारकरी जे आहेत ते या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते पंढरीकडे कुठेतरी मार्गक्रमण करत असलेलं पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघितलं तर श्रद्धा, भक्ती, सेवा आणि नामस्मरणाचा अखंड प्रवास ही पालखी जी आहे ती कुठेतरी पंढरीकडे जाताना पाहायला मिळत आहे. दरवर्षीच हे वारकरी जे आहेत ते आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे जात असतात आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषात डोळ्यात पारणं फेडणारी ही जी दृश्य आहे ती आपण NDTV मराठीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह कुठेतरी पाहतोय. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे आज या पालखीचा मुक्काम असणार आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यात या पालखीचं जे आहे ते स्वागत करण्यात येणार आहे. एकंदरीत जर बघितलं तर या पालखीमध्ये राज्यातील सर्वात शिस्तप्रिय पालखी म्हणून या संपूर्ण पालखी सोहळ्याची कुठेतरी ओळख आहे. हातात पताका घेतलेले वारकरी असतील, त्याचबरोबर टाळकरी असतील, या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेले पाहायला मिळतात आणि या पालखीचं स्वागत करण्यासाठी भाविक देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. प्रत्येक जणाला गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायचं आणि प्रत्येक जण कुठेतरी मनात भक्तिभाव ठेवून या ठिकाणी दाखल झालेला पाहायला मिळतो. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव. आणि आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ST महामंडळानं एक नवी योजना आता पुढे आणली आहे. 40 वारकरी एकत्र आले तर त्यांच्यासाठी विशेष ST बस महामंडळाकडून दिली जाणार आहे. तर यंदाच्या वारीसाठी पंढरपुरात 4 बस स्थानकं, 5500 बसेस आणि 11,000 चालक आणि वाहक वारकऱ्यांच्या सेवेसाठी दाखल असतील. यंदा पहिल्यांदाच वारीमध्ये चांगलं काम करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांचं प्रगती पुस्तक देखील तयार केलं जाणार आहे. आणि याचबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पंढरपूरमध्ये येऊन ST बस स्थानकाची पाहणी केली आहे. महामंडळाच्या सर्वच विभागांची बैठक घेऊन आषाढी वारीचं नियोजन देखील केलं आहे. तसंच वारकऱ्यांना सेवा सुविधा देण्यासंदर्भात महामंडळ प्रयत्नशील असल्याचं देखील प्रताप सरनाईक म्हणाले.
उत्पन्नापेक्षा सर्वसामान्य वारकऱ्यांना सेवा कशी काय देता येईल, त्यांना या यात्रेच्या निमित्तानं एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुविधा कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. तो प्रयत्न मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आणि प्रवाशांच्या मागणीचा विचार करता ह्या वर्षी आम्ही जवळजवळ 5,500 बसेस या ठिकाणी आता उपलब्ध करून देतोय. प्रामुख्याने आम्ही नवीन योजना काढलेली आहे. त्या माध्यमातून 40 जर भक्तगण एकत्र आले, वारकरी एकत्र आले तर त्यांना पूर्ण बसेसच आम्ही भाड्याने देऊन त्या माध्यमातून त्यांची सुविधा करण्याची योजना आखलेली आहे. त्याला सुद्धा प्रतिसाद मिळतोय. आणि आता पाहूयात आषाढी वाडी संदर्भातल्या बातम्या. निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला भेट देत माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलंय. माऊलींचा पालखी सोहळा आज पुरंदर तालुक्यातील सासवड इथे मुक्कामी आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांनी सासवडमध्ये येऊन माऊलींच्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलंय. माझी अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. माऊलींच्या दोन्ही म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या दोन्ही वाऱ्या नमस्कार करण्यासाठी मी नेहमीच येत असते. दादांचा तर नेहमीच वारकऱ्यासंबंधी अत्यंत जवळीक तिथं नातं होतं, अत्यंत भावनिक नातं होतं. त्यांना नेहमी वाटायचं की माझ्या वारकऱ्यांचा प्रत्येक आलेल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वारकऱ्यांचं दर्शन, माऊलींचं दर्शन हे कसं सुखकारक होईल यासाठी दादांचे नेहमी प्रयत्न असायचे. आषाढी वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि सेवाभावाचा अद्भुत संगम. बीडमध्ये दाखल झालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीच्या स्वागताला यंदा सुद्धा तब्बल 325 वर्षांची परंपरा साक्षीदार ठरली आहे. निजामकालीन काळापासून सुरू असलेली ही सेवा आज 5वी पिढी तितक्याच श्रद्धेने जपतीये. विशेष म्हणजे 100हून अधिक वर्ष जुनी तांब्याची आणि पितळी भांडी आजही जतन करण्यात आली असून त्याच भांड्यांमध्ये वारकऱ्यांसाठी महाप्रसाद तयार केला जातो. सेवाभाव, लोकसहभाग आणि भक्तीची ही अनोखी परंपरा कायम ठेवणाऱ्या बीडकरांचा हा प्रेरणादायी प्रवास आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांचा हा विशेष रिपोर्ट. संत मुक्ताईच्या पालखीचं काल बीडमध्ये स्वागत करण्यात आलं. आज जे आहे तर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. मात्र या महाप्रसादाची एक अनोखी परंपरा जो आहे ती बीडमध्ये बघायला मिळते. मी बीडच्या कबाड गल्ली भागामध्ये आहे. आपण या ठिकाणी बघू शकतात ही स्वातंत्र्यपूर्व काळची ही जी भांडी आहेत, ह्या भांड्यामध्ये जे आहे तो महाप्रसाद शिजवला जातो. या भांड्यामध्ये वरण जे आहे ते शिजवलं जातं. ही परंपरा नेमकी काय आहे, अनोखी पद्धत जी आहे, अनोखी सेवा जी आहे ती बीडकरांची बघायला मिळत आहे. ही परंपरा काय आहे नेमकी, हे भांडे जे आहेत ते किती वर्षापूर्वीचे आहेत? फार वर्ष आमच्या लहानपणापासून अगोदरपासूनच येते. 1986 साला त्याच्या अगोदरपासून येते पंचायत. नक्कीच ही स्वातंत्र्यपूर्वीची जी भांडे आहेत त्या भांड्यामधून जे आहे ती डाळ जी आहे ही भाविकांसाठी हे केली जाते. सर, ही परंपरा नेमकी कधीची आहे आणि केव्हा सुरू झालेली आहे? ही परंपरा जवळपास आता आमची 3री पिढी. ही जी परंपरा आहे ही आमची 3री पिढी आहे. म्हणजे आमचे आजोबा जे होते आमच्या सर्वांची, त्यांच्यानंतर 2री पिढी, आता आमची 4थी पिढी ही आहे. आणि वारकऱ्यांची आणि सर्व येणाऱ्या भावी भक्तांची सेवा करत असतो. निश्चितच आपण या ठिकाणी इकडे जर बघायला गेलं तर इकडं भोजनाची व्यवस्था देखील या वारकऱ्यांची केली जाते. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पद्धतीने जे आहे या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याचं चित्र जे आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी तरुण मंडळी असतील, या जे कबाड गल्लीतील काही नागरिक असतील, ही सेवा बजावताना आपल्याला बघायला मिळत आहेत. काय सांगाल, काय सुरू आहे? ही वारकऱ्यांना मुक्ताबाई पालखीचा प्रसाद दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी फक्त प्रसाद शिजवण्यापुरता नाही तर तुम्ही भांडण्याचंही काम करता यामध्ये?
फक्त प्रसाद बनवण्याचा नाही तर या पंक्तीला जेव घालण्याचंही काम. पूर्ण 300 वारकरी आतापर्यंत जेवलेत पूर्ण. आणि नंतर मग गल्लीतली जी राहिलेला जो प्रसाद आहे तो गल्लीतल्या जनतेसाठी. हे वारकरी पहिले 300 जेवण झाले, 300 नाही नंतर निश्चितच अशा पद्धतीने जे आहे ते महाप्रसादाचं आयोजन जे आहे ते कबाड गल्लीमध्ये केलं जातं. याला देखील स्वातंत्र्यपूर्वीचा इतिहास आहे आणि ही 4थी पिढी जी आहे ती ही परंपरा आज देखील जोपासताना बघायला मिळत आहे. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल झाली आहे. 2 दिवस पालखीचा मुक्काम अहिल्यानगरमध्ये असणार आहे. दरम्यान आज निवृत्ती महाराजांच्या 729वा संजीवन सोहळा अहिल्यानगरमध्ये पार पडणार आहे. या संपूर्ण वारीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भलतीच क्रेज पाहायला मिळते. तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईमुळे शेतकरी देखील त्यांचं तोंड भरून कौतुक करत असून वारकऱ्यांनी थेट तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्र्यांसमवेत आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान द्यावा अशी मागणी केली. वारकऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी. आज अहिल्यानगरच्या मार्केट यार्ड या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. सध्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे. आपल्याबरोबर काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय सांगाल, कुठून आलेला आहात आपण? रामकृष्ण हरी. आम्ही शिन्नरहून आलो. आम्ही दापूरचे दत्तू शेठ आव्हाड चेअरमन दापूरहून आलो आणि आम्ही पहिल्यापासून वाऱ्या करतात. याच्या पहिले आम्ही आळंदी ते पंढरपूर वाऱ्या केल्या, भरपूर केल्या वाऱ्या. आणि एक इच्छा होती मनामध्ये, आपल्याला आता निवृत्तीनाथाबरोबर जायचं 1 वर्ष. त्याच्यामुळे आम्ही आता त्र्यंबकेश्वरवरून तर पंढरपूरपर्यंत आम्ही पायी वारी करू राहिलो. किती वर्षापासून करतो? आम्ही जवळ 9-10-12 वर्ष झाले असतील. वर्ष कोणते देणार ते, जायचं यायचे, विठ्ठलाचं नाव घ्यायचे, माऊलीचं नाव घ्यायचे, चालायचे भरपूर. काय मागणं आहे परमेश्वराकडे? परमेश्वराचं असं म्हणणं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये समधी जनता सुखी असू द्या, सुखी ठेवा, पाणी पाऊस भरपूर राहू द्या आणि इडा पिडा टळू द्या, असं आमचं विठ्ठला का मागणं. ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती महाराज माऊली एवढंच मागणं. आणि दुसरं एक मागणं आहे, आपली जी पूजा होती विठ्ठलाची ती तुकाराम मुंढे साहेबांनी करावी. आणि तुकाराम मुंढे साहेब नाहीये, तुकाराम महाराज आहे जनतेच्या मानी. आणि यांनी भ्रष्टाचार मुक्त केला, दुधाची भेसळ. आणि तुकाराम 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 नाम घेता कापे यम, असं तुकाराम महाराजाचं नाव घेतल्यानंतर हे बाकीचे लोक कापायला लागले. तसे तुकाराम मुंढे साहेबांना ही विठ्ठलाची पूजा द्यायला पाहिजे मुख्यमंत्री बरोबर, असं एवढं आमचं मागणं आहे. आणि ती पूजा तुकाराम मुंढ्यांना द्यावं अशी इच्छा आहे सर्व वारकऱ्यांची. नक्कीच एकंदरीतच आगामी येणाऱ्या आषाढी एकादशीची महापूजा ही तुकाराम मुंढे यांनाच द्यावी अशी अपेक्षा या वारकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर. महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागलेले असताना पंढरपूरमध्ये अनोख्या पद्धतीच्या सायकल दिंड्या दाखल झाल्यात. नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि ठाणे अशा 17 जिल्ह्यांमधून आलेल्या सायकल स्वारांची एकत्रित आज पंढरपूर शहरातून सकाळी दिंडी निघाली. विशेष म्हणजे गेल्या 6 वर्षांपासून पंढरपुरात सायकल दिंडी आणि सायकल वारीचं आयोजन होतंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी. महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागलेत. अनेक दिंड्या पंढरपुरात दाखल होत आहेत आणि अशातच 4000 सायकल स्वारांची ही सायकल अनोखी दिंडी जी आहे, सायकल दिंडी ती पंढरपूरमध्ये सहभागी झाली. विठ्ठलाची मूर्ती घेऊन प्रत्येक सायकल स्वार जो आहे तो या दिंडीत सहभागी झालाय. साधारणपणे कोल्हापूर असेल, जळगाव असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अशा अनेक ठिकाणावरची जे हजारो सायकल स्वार आहेत ते हजारो सायकल स्वार आहेत ते या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि पर्यावरण रक्षणाचा जो संदेश आहे तो संदेश देत आहेत. सांगलीतून काही सायकल स्वार चक्क डोळ्यावर पट्टी बांधून पंढरपूरला आलेले आहेत आणि याच सायकल स्वारांचं जे रिंगण आहे हे रिंगण आणि वारकरी संप्रदायात महत्वाची जाणारी नगर प्रदक्षिणा जी आहे ती नगर प्रदक्षिणा पंढरपुरात सुरू झाली आहे. मुखी रामकृष्ण हरी हे नाव घेऊन प्रत्येक सायकल स्वार या दिंडीत सहभागी होते. गेल्या 6 वर्षापासून पंढरपूरमध्ये अनोख्या पद्धतीने सायकल दिंडी होतीये आणि याच दिंडीमध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी झालेले सायकल स्वार आहेत. हा पर्यावरण रक्षणाचा आणि फिट इंडियाचा जो मेसेज आहे तो मेसेज देऊन अनोख्या पद्धतीनं पंढरपूरची वारी करू शकताय. आपण पाहू शकतोय की याच सायकल स्वारांवर आता पंढरपुरातील पर्यावरण प्रेमी लोकांकडून थेट पुष्पवृष्टी देखील करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे
एकीकडे वारकऱ्यांचं पंढरपूरमध्ये स्वागत होत असताना दुसरीकडे मोठ्या संख्येनं येणाऱ्या या अनोख्या सायकलवीर वारकऱ्यांचं देखील पंढरपूरमध्ये एका आगळ्या वेगळ्या दिंडीच्या माध्यमातून स्वागत होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट देशपांडे सह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर. निघाला वैष्णवांचा मेळा. टाळ मृदुंग तुळशी माळा गळा. त्या विठुरायाचा लागला लळा. असा हा अनुपम्य रम्य सोहळा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल.